उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना जळगाव येथील संभाजीराजे नाट्यगृहात नुकतीच सर्वपक्षीय श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। या प्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री, माजी खासदार, माजी आमदार, जिल्हाधिकारी, शासकीय प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर, वकील, प्राध्यापक, उद्योजक, व्यावसायिक, साहित्यिक, विचारवंत, शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रातील नामवंत, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, समाजातल्या सर्व स्तरातील दिग्गज मंडळींची उपस्थिती होती। या प्रसंगी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त करण्याची संधी मिळाली। त्यावेळी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त करताना प्राध्यापक उत्तम सुरवाडे बोलत होते। त्यांच्या अभिनव स्मारकाच्या कल्पनेनं अंतःकरणाला स्पर्शून जाणाऱ्या शब्दांनी अवघड सभागृह त्यांनी बोलताना आपलंसं करून घेतलं। ही कल्पना उचलून घेत सकारात्मक प्रतिसाद देत पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांनी संजय पाटील यांनी केलेल्या मागणीला, तसंच माजी मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी धरणाला अजित सागर नाव देण्याच्या प्रस्तावाला जिल्हा नियोजन समिती आणि मंत्रिमंडळात बैठकीत मार्गी लावण्याचे ठोस आश्वासन दिले। यासाठी लवकरच सर्वपक्षीय समिती गठीत करून स्मारकाला मूर्त रूप देऊ असे। प्रत्येक तरुणांच्या हाताला रोजगार मिळाला तर आणि तरच अजित पर्व साध्य होईल। प्राध्यापक उत्तम सुरवाडे। अवघ्या महाराष्ट्राचे अजितदादा यांच्यावर शब्दांच्या पलीकडले प्रेम करणारे चाहते आहेत। गल्लीपासून दिल्लीपर्यंत असलेल्या त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी केवळ माणसं जोडली, जोपासली आणि वाढवली सुद्धा। सर्वसामान्य माणसांपासून तर दिग्गजांपर्यंत अनेकांना त्यांनी जीव लावला। तरुणाईला त्यांनी संदेश दिला होता, पुढाऱ्यांच्या पुढे वाकू नका, झुकू नका, त्यांच्या पाया पडू नका। झुकायचंच असेल तर महाराष्ट्राच्या पुरोगामी महापुरुषांच्या पुढे नतमस्तक व्हा, रोजगार मिळवून स्वयंपूर्ण व्हा। या त्यांच्या विचारांच्या कृतीची जोड देत अजितदादांच्या आठवणी चिरंतन आपल्या स्मरणात राहाव्यात म्हणून प्रत्येक तरुणांमध्ये, त्यांच्या अंतःकरणामध्ये दादांना शोधा। दादांच्या स्मृती चिरंतन राहण्यासाठी तरुणांच्या हाताला रोजगार मिळेल असं अभिनव स्मारक त्यांच्या पुतळ्याबरोबरच उभारलं जावं अशी भावना व्यक्त केली। अजितदादा वरून कितीही कठोर वाटत असले तरी आतून तितकेच कमालीचे संवेदनशील होते। दादांच्याकडे संवेदनांची श्रीमंती होती म्हणून त्यांनी जोपासलेली सामान्य माणसं सुद्धा त्यांच्या जाण्यानं हंबरडा फोडून रडली। मग ती त्यांच्या फार्म हाऊसमध्ये काम करणारी शहानवाज बानो ही मुस्लिम भगिनी असो किंवा सावलीसारखा सोबत असणारा ड्रायव्हिंग करणारे मनवे मामा असोत, सर्व जाती धर्म पंथांच्या लोकांना सोबत घेऊन काम करणारा सेक्युलर विचारसरणीचा नेता म्हणजे अजितदादा। प्राध्यापक उत्तम सुरवाडे यांनी अजितदादांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू उलगडत जागवल्या, काळजावरती कोरलेल्या काळीज पिळवटून टाकणाऱ्या आठवणी।